झालेला आहे. म्हणून राजेश्वर चव्हाण असतील, समस्या पंडित असतील, इतर काही सहकारी असतील, मला विनंती केलेली आहे की पहिल्यांदाच येत आहे तर पक्षाच्या कार्यालयाला पण भेट द्या. मला आज खूप माझा टाईट कार्यक्रम आहे. मला दुपारपर्यंत बीडमध्ये थांबायचं, दुपारनं पुन्हा पुण्याला जायचंय, पुण्याच्या राहील पण घ्यायच्या, कारण अधिवेशन केंद्र सरकारचं सुरू होत आहे आणि खासदार लोकांना तिथं जावं लागतं. त्याच्या आत मला या सगळ्या मिटिंग संपवायच्या होत्या आणि मी लवकरच राज्याच्या सगळ्या डीपीसीची मिटिंग त्या त्या जिल्ह्याला उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये साधारण किती निधी द्यायचा, काय द्यायचा, त्याबद्दलचं बरंच काही काम करावं लागतं. म्हणून थोडंसं या सगळ्या कामाच्या मध्ये मी सध्या आहे. आज इथं आल्यानंतर ज्या प्रेमाने तुम्ही सगळ्यांनी स्वागत केलं त्याबद्दल मी आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो. आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. कालच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं 6 विधानसभा मतदारसंघात खरं साईच्या साई जागा महायुतीच्या येणं गरजेचं होतं. तशा पद्धतीची परिस्थिती नव्हती, परंतु दुर्दैवाने बीड शहरातली जागा काउंटिंगला सुरुवातीला अनेक वेळा पुढे असताना नंतर मागे पडली आणि डॉक्टर योगेश तिथं पराभूत झाले. बाकीच्या 5 ठिकाणी महायुतीचे उमेदवार निवडून आले. त्या भागातल्या सगळ्या माझ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांचं, मतदारांचं, सगळ्या सहकारी मित्रांचं मी मनापासून अभिनंदन करतो, मनापासून कौतुक करतो. आणि शहरामध्ये आपल्याला अपयश जरी आलेलं असलं तरी अपयशाने खचून न जाता पुन्हा एकदा आपल्याला नव्या उमेदीनं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कसं काम करता येईल आणि लोकांचा विश्वास कसा संपादन करता येईल याबद्दलचा प्रयत्न करू. मित्रांनो, एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका पहिल्यापासून तुम्हाला माहिती आहे. सेक्युलर विचारधारा घेऊन आपण पुढे चाललेलो आहे. आपले स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जी महाराष्ट्राची जडणघडण केलेली आहे, सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असावा, वैचारिक बैठक महाराष्ट्राची कशी असावी, एकंदरीतच महाराष्ट्रामध्ये काम करत असताना सत्ताधारी लोकांनी कसं काम केलं पाहिजे याबद्दलचा आदर्श हा उद्या देशाला, उद्या महाराष्ट्राला चव्हाण साहेबांनी दिला आणि त्याच रस्त्याने पुढे जाण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी करतोय. महायुतीला प्रचंड अशा प्रकारचं बहुमत मिळालेलं आहे. 5 वर्ष आपल्या हातामध्ये, आपल्याला कामं चांगल्या प्रकारे करायची. बीडच्या परिसरामध्ये अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या बातम्या सध्या पेपरला आपण वाचत असतो. त्याच्यामध्ये जिथं तथ्य असेल तिथं संबंधितांच्यावर कारवाई केली जाईल, जिथं तथ्य नसेल त्या संदर्भामध्ये कारवाई करण्याचा प्रश्न येणार नाही. पण मला इथं बसणाऱ्या इथं जिल्हाध्यक्ष आहेत, तालुका अध्यक्ष आहेत, महिला अध्यक्ष आहेत, इतर वेगवेगळ्या सेलचे प्रमुख आहेत, अनेक सहकारी आहेत. मला त्यांना सगळ्यांना सांगायचं आहे, बाबांनो, माझी कामाची पद्धत थोडीशी वेगळी आहे. ह्याच्यामध्ये उद्याच्याला कुठली कामं मंजूर झाली तर ती कामं दर्जेदार असली पाहिजे. त्याच्यामध्ये जर वेडेवाकडे प्रकार झाले तर मी सहन करणार नाही. तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता, मी जवळचा लांबचा असं काही बघणार नाही. हा जनतेचा पैसा आहे. मी आत्ताच माझ्या काही सहकाऱ्यांना सांगितलं, जनतेचा पैसा सत्कारणी लागला पाहिजे, तिथं कुठंही गडबड होता कामा नये. कारण आपल्याकडं मर्यादित पैसा असतो. आम्ही त्याच्यामध्ये प्रयत्न करू, केंद्राचा निधी कसा इथं जास्त आणता येईल, राज्याचा निधी कसा जास्त देता येईल, डीपीसीच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांचे प्रश्न आपल्याला कसे सोडवता येईल, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून करू, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करू. पण आपल्याकडनं पण कुठल्याही प्रकारची चूक होता कामा नये. मी आता डिपार्टमेंटच्या पण वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे. मी माझ्या पद्धतीनं त्यांना पण सांगणार आहे. माझा अनेक वर्ष राज्याच्या राजकीय जीवनामध्ये माझं काम आहे. मी 1991ला पहिला खासदार झालो होतो बारामतीचा आणि नंतर 8 वेळेला आमदार झालेलो आहे. त्याच्यामुळं मी माझे मतदारसंघ, माझा जिल्हा, मी जिथं जिथं मी पालकमंत्री म्हणून पूर्वी साताराला 5 वर्ष काम केलंय, पुण्यामध्ये अनेक वर्ष काम केलेलं आहे, संपर्क मंत्री म्हणून मी परभणीला पण काम केलेलं आहे. त्याच्यामुळं बीडच्या संदर्भामध्ये ही कष्टकरी
समाज इथं मोठ्या प्रमाणावर राहतो. मला काम करत असताना मी जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा कधीच विचार केलेला नाहीये. जातीय सलोखा पण सगळ्यांनी ठेवला पाहिजे. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचं उद्याच्या 19 फेब्रुवारीला शिवजयंती आहे. आम्ही सगळेजण प्रमुख तिथं जातो. शिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर महाराजांच्या समोर तिथं नतमस्तक होतो. जिथं महाराजांचा जन्म झालेला आहे तिथं जाऊन त्या ठिकाणी नतमस्तक होतो. तो आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्याला पुढे जायचंय. कुठेही अफवांच्यावर कृपा करून विश्वास ठेवू नका. मात्र मी एक गोष्ट पुन्हा आपल्याला सगळ्यांना सांगेन, जर कुणी कुठल्या गोष्टीमध्ये जबाबदार असेल, जर कुणी तिथं कुठंतरी वेडेवाकडे प्रकार केलेले असतील, मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, विकासाची कामं करत असताना कुणी कुणाला खंडणी मागण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नये. माझ्या ते कानावर आल्यानंतर त्याच्यामध्ये मकोका लावायला पण मी मागं पुढं बघणार नाही. मी कुठल्याही टोकाची भूमिका घेईन. मी आधीच देवेंद्रला सांगितलं होतं की मला इकडचं देत असताना त्या संदर्भामध्ये सगळ्यांनी चांगल्या कामाला साथ दिली पाहिजे. त्याच्यात कुठलंही मी अधिकारी पण बघणार आहेत. काही काही अधिकारी इथं बरेच वर्ष राहिलेले आहेत, त्याच्यामध्ये पण मी दुरुस्ती करणार आहे. मी सुरुवातीला सांगितलं मी भेदभाव करत नाही, पण ज्या चुकीच्या पद्धती पूर्वांपार चालत आलेल्या आहेत त्याला कुठंतरी आळा घातलाच गेला पाहिजे. जर चालत आलेले असतील तर कुणी त्याच्यामध्ये मी म्हणेल ते, कारण आम्ही बघतो कधी कधी टीव्हीला वगैरे दाखवलं जातं चॅनलला, कुणी रिव्हॉल्वर काढतं, वर काही रिव्हॉल्वर उडवतात, कुणी इथं रिव्हॉल्वर वगैरे लावून फिरतात. मी डिपार्टमेंटला सांगणार आहे, जे कुणी वर रिव्हॉल्वर वाहून फिरेल त्याचं लायसन कॅन्सल करायचं. रिव्हॉल्वर हे तुमच्या स्वसंरक्षणाकरता किंवा तुम्ही वस्तीवर राहत असेल तर 12 बोर किंवा सिंगल बोर जे काही तुम्हाला घ्यायचं आहे ते तुम्ही घरामध्ये ठेवली पाहिजे. तिथं त्याचा वापर त्या बाबतीमध्ये केला पाहिजे. हे जे रीळ तुमचे बनतात ना, ते पण मी खपून घेणार नाही. मी सगळ्याला नियम सारखा लावणार आहे. ह्याच्यामध्ये मला टार्गेट करायचं नाही, परंतु बदल झाला पाहिजे हे मलाही जाणवलं पाहिजे, इथल्या सर्वसामान्य नागरिकांना पण जाणवलं पाहिजे. इथल्या लोकांनाही कळलं पाहिजे की नाही बाबा ह्याच्यामध्ये बदल. आणि मी पुन्हा पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगतो, महिला भगिनींना सांगतो, सगळ्या माझ्या तरुण कार्यकर्त्यांना सांगतो, वडीलधाऱ्यांना सांगतो, आपलं स्वतःचं चारित्र्य स्वच्छ ठेवा. आपली प्रतिमा जनमानसामध्ये चांगली ठेवा. चुकीच्या प्रवृत्तीची लोक आपल्या आजूबाजूला अजिबात राहता कामा नये. त्या संदर्भामध्ये पण काळजी सगळ्यांनी त्या बाबतीमध्ये घ्या. उद्याच्याला कुठल्या बाबतीमध्ये मला जर कळलं तर मी पोलिसांना तिथं सांगणार आहे. राजकीय हस्तक्षेप पोलीस लोक करत असताना मी होऊन देणार नाही. महायुतीच्या कुणाकडच्याकडनंच होऊन देणार नाही. मी देवेंद्रजींना, एकनाथरावांना पण विनंती करणार आहे की बाबा तिथं आपण अन्याय कुणावर होऊन द्यायचा नाही, परंतु त्याच्यातनं कुणी भरडला पण जाता कामा नये. पण जो तुमच्या माझ्या जवळचा असेल आणि तो चुकीचा वागत असेल, आणि हे नव्याचे 9 दिवस नाही, हे सातत्य पुढे राहिलं पाहिजे. पुढच्या वेळेस येताना मी मुक्कामाच्या तयारीने येईल. मी आल्यानंतर कामं वेगवेगळ्या भागात चाललेली आहे त्याची पाहणी करेन. आज मला काही लोकांनी निवेदन दिलेले, त्या निवेदनाची मी नोंद घेईल. त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही ते 25-15 अमके तमके 10 लाख द्या, 5 द्या, ह्या चिरीमिरी वाटायला मी तिथं आलेलो नाहीये. दिलेले पैसे ते आमदार निधीचे असतील, ते खासदार निधीचे असतील, ते जिल्हा वार्षिक योजनेचे असतील किंवा ते राज्य सरकारचे असतील, त्याच्या संदर्भामध्ये त्या सगळ्याचा व्यवस्थितपणे खर्च त्या बाबतीमध्ये झाला पाहिजे. आता जे काही स्टेटमेंट कुणाकुणाची चाललेली आहे त्याच्यात किती तथ्य आहे, किती सत्य आहे, किती असत्य आहे, त्याच्याबद्दलची चौकशी त्या ठिकाणी करू. प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे, संविधानाने दिलेला आहे, कायद्याने दिलेला आहे आणि घटनेने दिलेला आहे. त्याबद्दल दुमत कुणाचंच असायचं कारण नाही. पण उगीच नुसतं मी आलो की मला भला मोठा हार द्यायचा, मला बुके द्यायचा, मूर्त्या द्यायच्या, पांडुरंगाची द्यायची, विठ्ठलाची द्यायची, पण त्यांनी काय सांगितलंय ते पण डोळ्यात समोर ठेवा ना. साधू संतांचे काय विचार आहेत, इतर काय गोष्टी आहेत.
आणि फार तुम्ही अपेक्षा ठरल्या आता काय दादा आलाय आता काय काळजी नाही तर ते डोक्यातनं काढा. ते डोक्यातनं काढा. मी जरी तुमच्या जवळचा असलो तरी चुकीचं वागू नका. मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतोय. इथं अनेक जण माझे अनेक वर्षापासूनचे संबंध असणारे पण आहेत. काही नवे पण कार्यकर्ते आलेले आहेत. त्यांच्या ओळखी माझ्या होतील. जेवढं मी येणं जाणं माझं वाढेल त्या पद्धतीनं एकंदरीत गोष्टी वाढतील. आणि स्वच्छ प्रतिमेचे राहावा. लोकांनी असं म्हटलं पाहिजे की वा खरंच ही लोक व्यवस्थितपणे काम, या पद्धतीनं आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू. आपल्याला कुणाचाही अवमान करायचा त्याच्यामध्ये जसं येईल तसं बाबा व्यापाऱ्यांची एखादा मिटिंग एकदा घ्यायची, डॉक्टर मंडळींची, वकील मंडळींची, व तुमचं काय तुमचं काय नाही. कामं करताना फक्त पुढाऱ्यांना कामं केली जात नाही, त्याच्यात वेगवेगळ्या क्षेत्रात, परंतु ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही पण समाजकारणाशी संबंध आहे, जनतेशी संबंध आहे, त्यांच्या डोक्यात काय, त्यांच्या मनात काय. कधी काही पत्रकार मित्रांना घेऊन भाऊ तुमच्या काही सूचना आहेत, कधी काही साहित्यिक असतात, काही कवी असतात, वेगवेगळ्या क्षेत्रातले साहित्य, कला, संस्कृती अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारा वर्ग असतो. त्या पद्धतीनं आपल्या इथल्या इमारती काही मला आता दाखवत होते. जिल्हा परिषदेची इमारत झाली ना,